चल उरक लवकर, उशीर झालाय. उरकाय लागले, लॉक लावायला. थांबा जरा. इथं निघायचं मला की 2 तास मेकअप आणि 3. मग आता मंदिरात चाललंय म्हणजे नको का व्यवस्थित तयार होऊन जायला? अरे पण उरकायचं ना जरा लवकर. मग बाहेर चाललं नको का थोडंसं व्यवस्थित जायला? मंदिरातच चाललोय. मारूस गेल तर देव पावणार आहे. चल बस. बसायचं लागलं. बसाय 2 तास लावायचं आणि पटक्यास उरकायचं देवाचं पायाने ते पडायचं. रानात मारण्याचे काम आहे. बरं. उशीर झाला होता आपल्याला याला. पुजारी पण गेलो तर उरक म्हणलं तिथं कवर पण हे करायला लागते. चल लवकर. याला मारावं लागतो. बोल रे तर बघितलं वाटतं ह्याला. काय काय म्हणजे? लग्न केलं पासून लग्न केले का म्हणजे? तुला काय दिसत नाही का लग्न केलेलं? मग सुद्धा काय दिसत नाही का तुला? होय रे. मंगळसूत्र हा? जा येईन ते बाबा. नाटक करतील का तू? हा काय नाटक केलं सांग मग बरं. काय मग काय म्हणजे? लग्न केलं फसून तुला कुठं फसवलंय मी तेव्हा? काय केलं? झालं का तुझं दर्शन? हा झालं ना. चल बस इथं बसावं लागतं थोडं वेळ. चला ना जाऊ. हा जाऊ बस थोडं वेळ बसावं लागतं 5 मिनिटं. म्हणलं तर लवकर उरक. तिथं उशीर 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 सगळा उशीर होऊन बसला. आवरच होतं, लवकरच आवरलं होतं. अरे पण तुझं बुर काय तुला मेकअप करायला टाइम लागतो. कुठं काय मेकअप केला तेव्हा? मेकअप नाही कोण आहे ही तू ताण मग सर इकडे. मला काय चाललंय मग कळानच आहे या. काय चाललंय आता? काय केलं मी? तुझं का लग्नाच्या आधीचा बॉयफ्रेंड फिफ्रेंड आहे काय तू? हॅलो अरे काय करते तू? काय दुसऱ्याबरोबर माग माग हा हे बाबा अरे तुला काय पलीकडे जागा नाही का? पलीकडे जाऊन बोल ना फोनवर. ए तुला बोललोय का? तर तिकडे पलीकडे जाऊन बोल. पलीकडे काय जाऊन बोलायचं कारण आमच्या मंदिरात बसलोय मी. अरे तुझं काय असं ना मंदिर एक मिनिट इकडे थांब. दोघं जण बसतात ना बरं तिकडे. ऐका ना, ग बसन जाऊ दे ना. नाही थांब तुला काय वाटलं म्हणजे तुझ्या बायकोड लाईन थांबतोय काय मी? अरे लाईन फिरला पण पलीकडे जाऊन बस ना. पलीकडे जाऊन म्हणजे बसले आता ना मी दोघं, जे मंदिरात काय पाया झालं पडा आलोय. तुझ्या बायकोला काय म्हणलोय का? तुला काय बोललोय का? मग पड ना पाया तिकडं. इकडे काय आम्ही जिकडे बसन तिकडं. बरं जाऊ दे ना. तुम्ही कशाला विषय वाढवायला लागला उगाच? काय विषय वाढला? मगाच्यापासून तिकडं गाडीच्या मागे येत आहे. ते घरापासून मागे आलंय पारती. मला नाही माहिती, मी नाही बघितलं. तुला आधार कार्डाचा नंबर देऊ का लिहून? म्हणजे फोन नंबर दे. पत्त्यावर फोन नंबर दे. काय तू पण का मगाच दोर मी तुझ्याकडे बघतोय. मगाच दोर टाटा बाय बाय पप्पे देणं चांगलं चाललंय तुमचं. मी कुठं काय बोलले हो त्याला? कशाला मला का लक्षात बायको नव्हतं का? मोकार मला काय शेक असं काही घेतो? दिसत नाही काय? मी काय येडा बिडा आहे होय? सोन्यासारखी बायको लागून कशाला बायको शेक घेतो? तुम्हाला सांगणार कशा घ्यायचं का नाही ती? आमचं आहे बघू ना बाबा. तू पण कोण आहे मला सांगणार? माझ्यामुळे झालं ना. तुझ्यामुळे काय? तू तिकडे जाऊन बस. इथं आमचं आहे बघू. चल ऐक. तू पण आहे ना, तू घरी चल. तुला दाखवतो काय आहे ती. अहो मी काय केलं अरे, तेव्हा? ऐक की कुठला तुम्हाला माहित नाही. ते आमच्या वाडीतली पोरगी चांगली पोरगी कशी ए, शेक ती घेतो? तुमचं माझं बघा. माझी बायको येते तुमच्या गावातली ना. गावातल्या उचापात्या करा. तुला नाही सांगितलं पाहिजे तिकडे. इतकं नाही पावर हानीत कोण माहिती का इथं गावात येऊन? तुला तरी सांगत असतो एवढा मेकअप नको करीत जाऊ म्हणून. कुठं मेकअप केलाय मी आता? काय ती लाली पावडर तू हे अजून केलं नाही का रे? एक मिनिट थांब. हॅलो लय नाटक करतोय का तुझा नवरा? हा? झाला का तिकडे जाऊन बस. ए फोनवर बोलतोय थांब. दाखवा त्याला फोटो दाखव. चल चल उठ. इथं काय जाय ना बा. चल दाखवा आपण. व्हिडिओ ती सगळं. हा चल की. हा, आले की चला. जायचं आता याच्या बरं. काय बी कसं म्हणतो? मर्दी फोन नंबर दे मला. चल. फोन नंबर दे. तुला नीट राहा ए, म्हणजे. अरे तू काय याला काय बोलती त्याला? लाज वाटाय पाहिजे. अहो ती भांडणं करायला त्याला सांगत होते मी. कुठून ती पाठवतो सगळं तुझ्या नवऱ्याला फोनवर. चल पाठवतो कुणाला पाठवायचे त्याला. बस तू हा, काय पहिलं ती काढलं कॉफी शॉप ते सगळे माझ्याकडे. काय उतर तू उतर.
ये इकडं बस तिथं बस खाली. का असं करायला लागलं? काय चालू होतं तिथं मंदिरापाशी? मी काय केलं? कोण होता देव? मला काय माहिती कोण होतं ती? जाताना तर जाताना पण येताना पण त्याला अशी पप्पी देऊन ही केली ना तो. अहो काय बी कसं बोलताय तुम्ही उगाच? काय कसं काय बोलत म्हणे मी? मला हा? काय माहिती कोण होती ती? कोण होतं ती म्हणजे? चांगलं लागा तू पार तुमचं चांगलं इशारा चाललं तर ही चाललं या काय बी मी नका करू काय असा बोंदो असल्यावरच करते मायापाशी. काय बी कसं बोलाल तुम्ही उगाच? काय कसं काय बोलेन मी? त्यामुळे सांगत असतो एवढा मेकअप करू नको. लागले ना पण गावातली पोरं अशा बरं पप्प्या बस झालं. द्यायला. काय बी नका बोलू तुम्ही उगाच. काही कसं बोलेन? तुम्हाला फक्त भांडायचा चान्स पाहिजे, दुसरं काय नाही. भांडाय नाही तू वागती तशी म्हणून भांडतोय मी. काय नाही वागले मी. काय जायचं नव्हतं पण उगाच सकाळपासून चला चला तुला आधीच माहित होतं ना ते येणार आहे मला म्हणून. कुठे फिरायला मला का चला म्हणून मी मंदिरात चला म्हणलं फक्त पाय पडायला. पण तुला आधीच माहित असणार आहे की बाबा ते येणार आहे म्हणून चला म्हणली. मग आपलं लग्न झालं आम्ही कुठं गेलोय का? अरे कुठं नका का जायला मग ह्या गोष्टीसाठी बाहेर जायचं का? मला माहिती होती पोरगी थांबणार आहे मला बोलणार आहे म्हणून. मग जा तू मध्ये अजून बाहेर की त्याला बोलून. माझी काही गरज पडली, मला काय माहिती कोण आहे ती? कोण आहे ती नाही ती मी सगळं बघितलं तसलं हे करू नको. तुम्ही मला भांडू नका, मी माझ्या आई वडिलांना निघून जाईन मी. तिकडे आई बापाला काय नाही मला माहिती तुझ्या आई बापाला काय सांगायची. काम धंदा उरकायचा आणि रोज आपली घरातली काम म्हणते बघायची. हा तेवढंच काम आहे, दुसरं काही कामच नाहीये. दिवसभर तर काय काम करायला नको, नुसतं ते मोबाईल घेऊन बसायचं. जरा असं बाहेर जायचं ना, असं ही काम धंदा जरा बंद करावा बरं आणि कामाकडे लक्ष द्या. हो, हा, तुम्हीच करता सगळे घरातले काम, मी करतच नाही ना. अरे तुझ्या नादात तर माझी सगळी काम होत येतं. बरं झालं, मला नका सांगू काय तुम्ही. ते घरातलं काम धंदा बघ. जा तुम्ही बघा बाकीची काम. सदा किरकिर असते या माणसाची. आता मला माहिती का ती पोरगं कोण आहे काय आहे ती.